आज मी तुम्हाला दाखवणार आहे भंडारदरा साईडचं असं गाव जिथं प्रत्येकाने गेलं पाहिजे. म्हणजे ती एवढं सुंदर आहे ना की तुम्ही म्हणशान बाबो. तर आता तुम्ही म्हणशान हे गाव कोणतं आहे, तर ह्या गावाचं नाव आहे लवाळवाडी. म्हणजे ते नाही निसर्ग सौंदर्याने एवढं नटलेलं आहे ना का तिथं प्रत्येकाने गेलंच पाहिजे. आणि तिथली माणसं एवढी साधी बोळी आहे ना. तिथं आजीला विचारलं, आजी तुम्हाला मोबाईल माहिती का? आजी म्हणे फक्त कानाला लावण्यापुरताच मोबाईल माहिती. म्हणजे इथल्या माणसांना मोबाईल माहित नाही, काहीच माहित नाही. त्यांना फक्त निसर्ग माहितीये. आणि तोच निसर्ग पाहण्यासाठी आपण गेलो होतो. म्हणजे लवळवाडीचा तो मधला रस्ता आहे ना, एक नंबर दिसतो. पाणी दोन्ही साईडला, सोबत मित्र आणि काय ते वातावरण. मस्तपैकी एक बुलेटचा चक्कर मारला आणि बेकारीच्या कावळ्यांनी पा कशी दृश्य टिपले वर. तुम्ही फक्त म्हणशान सुंदर सुंदर. आणि लहानपणी तुम्ही तो लॅक्झी पेन ऐकला का? त्याचे ओनर भेटले डायरेक्ट हर्ष भाऊ. ते म्हणे आम्हाला निसर्ग दाखवा, ते बी तुमच्या सोबत. त्यांना घेऊन आलो रिव्हर्स पॉलला. इथं एवढं धुकं का काही दिसना जो. मग त्यांच्या हत्तीमध्ये बसलो, म्हणजे आपल्या फॉर्च्युनर मध्ये. ते म्हणे डायरेक्ट जाऊ द्या सांदनदरी मध्ये. म्हणलं बाबो सांदनदरी मध्ये आपला हत्ती. आम्ही काय केलं माहिती का, हत्ती पाणी पाजायला ना साईडला लावून दिलं आणि मस्त निघालो पाय पाय मध्ये. अगं बाबो असं दुकान. हर्षबाई म्हणे मला रिव्हर्स फॉल दाखवा. म्हटलं अहो धुक्यामध्ये काय दिसणार आहे? अरे म्हणे हा ना धुकं मोकार रे. त्यांना म्हणलं चला सांदनदरी दाखवतो. अहो इकडे दरीमध्ये लोक काय नुसत्या आंघोळीन काय. म्हणलं भाऊ काळजी घ्या भाऊ स्वतःची. मस्त पैकी हर्षबाईला भेटून एवढं भारी वाटलं ना. हंबलींचा ना त्यांना म्हणलं आपला डायलॉग होऊन जाऊ द्या. नाद करते का जेवाच लागतं. खरंच म्हणजे भारी वाटलं हर्षबाईला भेटून. मग आता तुम्ही या भंडारदाऱ्याला, आम्ही जातो घरी.